राम म्हणता रामची होई नामस्मरणाचं महत्व सांगणारा, भगवान प्रभू रामचंद्राच्या नामाचं महात्म्य प्रगट करणारा आणि भगवंताच्या नामाने काय फल प्राप्त होतं त्या फलाचाही विचार करणारा तुकाराम महाराजांना आलेला रामनामाचा अनुभवच तुकाराम महाराज या अभंगातून सांगतायत. विठ्ठला पवित्र भूमी श्री क्षेत्र बार्शी येथे भगवंताच्या दिव्य अधिष्ठानासमोर हा एक दिवसीय नामसंकीर्तन सोहळा साजरा होतो. याचं कारण असं आहे, रामजन्मभूमी अयोध्येमध्ये भगवान श्री प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा आज समस्त भारतीयांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झाला. देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते आणि भारताच्या कानाकोपऱ्यातील विविध क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी तथा आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व साधू संत महंत वारकरी महाराज मंडळी कीर्तनकार मंडळी ही सगळी आज अयोध्येमध्ये उपस्थित आहे आणि त्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये राममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा सोहळा दुपारी संपन्न झाला आणि त्या निमित्ताने आपल्या भगवन देवस्थान कमिटीच्या वतीने श्री राम मंदिर देवस्थान भगवन देवस्थान आणि भगवन जयंती महोत्सव समिती आणि समस्त रामभक्त बार्शीकर समस्त बार्शीकरांच्या वतीने हा उत्सव आपल्याही बार्शीमध्ये या ठिकाणी साजरा व्हावा या उदात्त हेतूने या 3 दिवसाच्या उत्सवाचं आयोजन केलं. त्यातील एक महत्वाचा म्हणून आज आपण कीर्तनाच्या सेवेने प्रभू रामचंद्रांचा जयघोष करावा आणि प्रभू रामचंद्रांचं चरित्र चिंतन या निमित्ताने आपल्यासमोर यावं या दृष्टीने ही कीर्तनाची सेवा माझ्याकडे आली आहे. आपण सगळेजण बार्शीकर भाग्यवान आहोत. मी याकरिता म्हटलं की 2 अर्थ त्याच्या पाठीमागे. आज राममूर्ती प्राणप्रतिष्ठा अयोध्येमध्ये होते आहे आणि त्या राममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला लाभत आहे. थोडं वाक्य चुकीचं वाटेल परंतु वस्तुस्थितीने बोलतो, या दिवसापर्यंत आपण मेलो नाही ही बरं. कारण विचार करण्यासारखा किती मोठा सद्भाग्याचा क्षण, या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. आपण डोळ्याने ते पाहिलंय, त्याचा आनंद उत्सव साजरा केलाय. ही जीवनातील सगळ्यात मोठी आनंदाची बाब, आनंदाचा क्षण आपल्या समस्त भारतीयांच्या ठिकाणी. हिंदू धर्म संस्कृतीचं जतन करणारे आपण सगळे भारतीय आहोत. भारतीय संस्कृतीचा विचार आणि विनिमय करणारे आपण सगळेजण भारतीय आहोत. भारतीय संस्कृतीचं आचरण अनुयायित्व स्वीकारलेले आपण सगळे भारतीय आहोत. आणि मग भारतीय संस्कृतीमध्ये अध्यात्म हा या संस्कृतीचा पाया आहे आणि त्या अध्यात्माच्या अनुषंगाने आज आपल्या सगळ्यांना या क्षणाचे साक्षीदार होता येत आहे. म्हणून आपण सगळे बार्शीकर भाग्यवान आहोत. एक आणि थोडस आणखीन काकणभर अधिक पद्धतीने बोलतो, सगळ्यांपेक्षा सुद्धा बार्शीकर काकणभर अधिकच भाग्यवान. त्याचं कारण आहे, अयोध्येमध्ये जरी राममूर्ती आज प्राणप्रतिष्ठा होत असतो, हजारो वर्षापूर्वी अयोध्येमध्ये जरी राम अवताराला आलेले असले तरी ते बार्शीच्या भगवंतापासूनच अवतार असल्यामुळे बार्शीतूनच जाऊन तिथं अवतार घेतला.
मग मला कोणीतरी विचारलं अयोध्येला गेलं नाही. मी म्हटलं त्याचं जे मूळ आहे तिथं जायचं ठरवलंय. अयोध्येला जायचं ठरवलं. आपल्या वतीने प्रतिनिधी प्रत्येक परंपरेचे गेलेले आहेत, तसे माझे बरोबर यशवंत महाराज गेलेलेच आहे. असं पण बार्शी ही भगवंताची बार्शी आणि सगळ्या अवतारांचं मूळ म्हणून बार्शीकडे बघितलं जातं. भगवंतापासून हे दशावतार आहेत आणि त्याचा म्हणून मूळ स्तोत्र जिथं आहे ती बार्शी आहे. इथं भगवान प्रगट झाले. अंबरीशी हो आता ते टप्प्याटप्प्याने सांगणारच होतं. आता ते सगळा पेपर जर तुम्हीच खोडल्यावर आता काय झालंय 20 वर्षाची तुम्ही परीक्षा घ्या त्या आजची आहेत का विचार. आपल्या देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आता तुम्ही दादासाहेब ग्रुप माझ्यासमोर वारकरी संप्रदायातील अनेक सगळी कीर्तन प्रवचन करणारी माझ्या समोर आणि म्हणून एक 2-3 अंगाने मी याचा कार्यक्रमाकडे पाहतो की एकतर ही भगवंताची नगरी आहे. दशावताराचा विचारच अंबरीशी राजाची कथा सांगितल्याशिवाय दशावताराचा विचार पूर्ण होतच. अंबरीशीसाठी जन्म सोसिएले दुष्ट निर्दानिले किती आहे हा अंबरीशी राजाचा इतिहास किंवा अंबरीशी राजाचं नाव घेतल्याशिवाय कोणत्याही अवताराच्या चरित्राची परिपूर्णता होते. मत्स्य अवतार असो, कच्छ अवतार असो, वराह अवतार असो, नरसिंह अवतार असो, वामन अवतार असो, परशुराम अवतार असो, राम अवतार असो अथवा कृष्ण अवतार असो, या सगळ्या अवताराचा विचार अंबरीशी राजाचं नाव घेतल्याशिवाय होत नाही. कथा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आपण भगवान जयंतीच्या वेळेला पहाटेच्या वेळेला ते सांगतो आहे, आपण ऐकता आहे. गेली 20 वर्ष झालं माहिती देखील करतो आहे. आणि म्हणून इथूनच सगळे अवतार असल्यामुळे राम अवतार म्हणून सुद्धा जो आज भारतभर नव्हे जगभर साजरा केला जातो त्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा सोहळा, तर तो अवतार सुद्धा मूळ भगवंताचा अवतार असल्यामुळे आणि ते भगवंत आपल्या ठिकाणी आहेत. आपल्या ठिकाणी म्हणण्यापेक्षा माझे मला जे वाक्य पूर्ण बोलतो ते आपले आहे याच्यात जास्त आपल्याला भाग्य आहे. कारण आपण त्यावेळेस ओळख सांगतो तेव्हा आम्ही भगवंताच्या बार्शीत असं सांगतो, भगवंताच्या बार्शीत. आणि थोडस पुढे आणखी बोलायचं झालं तर आपण आपल्या भगवंताला आपलं म्हणतो मान्य. भगवंताने कोणाकोणाला आपलं म्हणलं माहित नाही, पण बार्शीकराला आपलं म्हणलं हे ते विशेष आहे. तुम्ही देव आहात, आम्ही सगळे भक्त आहोत. तर भक्त अनेक आहेत, देव एकच असतो पण भक्त अनेक असतात ना. भक्त अनेक आहेत म्हणजे हो, मग एवढ्या अनेक भक्त आहेत म्हटल्यानंतर त्या सगळ्यांची नावं तुम्हाला माहित असतील म्हणजे हो. तुमच्याकडे यादी असेल म्हणजे हो, ती यादी द्या. यादी द्या म्हटल्याबरोबर प्रभू रामचंद्रांनी एक यादी काढली, नारदांच्या हातात. यादी हातामध्ये आल्याबरोबर नारदांनी पहिलं काम केलं, याच्यात आपलं नाव कुठं. माणसाचा एक स्वभाव आहे, पत्रिका हातात पडली की पहिलं विचार करतात आपलं कुठं आहे, आपलं नाव कुठं आहे. कीर्तनकारात आहे, प्रवचनकारामध्ये आहे, गायनाचार्य आहे, मृदंगाचार्य आहे, भजन काय आपलं नाव कुठे बघायचं. आणि मग त्या अख्ख्या पत्रिकेमध्ये आपलं नाव शोधायचं. माणसं तेवढ्यावर का बसत, आपलं नाव शोधून झाल्यानंतर याच्यात कोणाकोणाची नावं घालते त्याचा शोध घेतात. नारदांनी सगळी पत्रिका पाहिली. नारदांच्या लक्षात आलं या सगळ्या पत्रिकेमध्ये हनुमंताचंच नाव नाही. सगळ्याची नाव आहे, हनुमंताचंच नाव नाही. नारदांनी विचार केला आपल्याला मुद्दा सापडला. पण याच लोकांना असे मुद्दे कशी सापडतात नसतो, किंवा ही लोक त्या मुद्द्यावरच असतात, त्याला ते सापडले. आणि ते हनुमंतरायाकडे गेले आणि हनुमंतरायाला म्हणायला गेले, हनुमंतराय काय तुम्ही राम 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 भजन करायला, सतत राम 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 म्हणायला लागला, पण रामचंद्र प्रभूंकडे जी भक्ताची यादी आहे त्याच्यात तुमचं नावच नाही. काय उपयोग आहे भजन करून, नावच नाही त्याच्यात. आता ते हनुमंतरायांनी सांगितलं माझं नाव यादीत यावं म्हणून मी भजन करत नाही. माझं भगवंतावर नितांत प्रेम आहे म्हणून मी भजन करतो. मला त्या यादीतल्या नावाची गरज नाही, मला त्या यादीतल्या नावाची गरज नाही, त्याच्याकडे बघतच नाही. तरी नारदांनी
विचारलं तसं नाही हो, पण कोपऱ्यात तरी टाकायचं काय होतं तरी टाकायचं. हनुमंतरायांनी सांगितलं नाही गरज नाही, नाही कुठं तरी नाही आवश्यकता नाही. फारच आग्रह नारदांचा सुरू झाल्यानंतर हनुमंतरायांनी सांगितलं नारदा तुम्हाला खरं सांगता, तुम्हाला जी प्रभू रामचंद्रांनी दिलेली यादी आहे ना ती खोटी आहे. खोटी आहे हो. खऱ्या भक्ताची यादी प्रभू रामचंद्रांच्या खास कपाटात. नारदांनी विचारलं तुम्ही म्हणता हो, मी म्हणतो ते खरं. नारदांच्या लक्षात हनुमंतराय सांगतात म्हणजे खरं असलं पाहिजे, कारण ब्रह्मचारी त्या काळात ते ब्रह्मचारी खरं बोलायचे. नाराजी पुन्हा प्रभू रामचंद्रांकडे आणि प्रभू रामचंद्रांना म्हणायला लागले प्रभू तुमच्याकडे खऱ्या भक्तांची यादी तुमच्या खास कपाटात आहे असं ऐकलं, खरंय? प्रभू रामचंद्रांनी सांगितलं हो खरंय. ती यादी दाखवा. प्रभू रामचंद्रांनी दुसरी यादी काय नारदांच्या हातात. नारदांनी ती यादी उघडून बघितली, त्याच्यात कुणाचंच नाव नव्हतं, एकच होतं ते फक्त हनुमंतात. एकच नाव फक्त हनुमंतात, एकटा हनुमंत. बाकी इकडे इतकी गर्दी आणि ह्या यादीमध्ये फक्त एकटा. विचारलं प्रभू हा पंक्ती प्रपंच कशामुळे? VIP पत्रिका वेगळ्या, साध्या पत्रिका वेगळ्या, लोक काढतात ना आता दोन दोन यादी. कशा करता म्हटलं ही एक भक्ताची यादी, ही एक भक्ताची यादी, अशा कोण याद्या टाकते? ऐका प्रभू रामचंद्रांनी फार बोल केलं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं नारदा तुम्हाला पहिली यादी दिली ती भक्ताचीच आहे आणि आता जी दुसरी यादी दिली ती भक्ताचीच आहे, पण पहिल्या यादीमध्ये अशा भक्तांची नावं आहेत की ज्या भक्तांना मी आवडतो अशा भक्तांची नावं तुम्हाला दिलेल्या पहिल्या यादीत आहे. पण आता जी दुसरी यादी दिली त्याच्यामध्ये अशा भक्ताचं नाव आहे की जो भक्त मला आवडतो. आपल्याला भगवंत आवडणं हे वेगळं आणि भगवंत आपण मी बार्शीकर का भाग्यवान म्हणतो? सगळं जग भगवंताची भक्ती करते, सगळ्या जगाला भगवंत आवडतोय, पण भगवंताला मात्र बार्शी आवडते म्हणून बार्शी भाग्यवान. भगवंताने कुठेही दुसरीकडे अवतार घेतला असता. एवढी वर्ष झाली, एवढ्या पिढ्या झाल्या, भगवान इथे उभे आहेत आणि आपल्या सगळ्यांना आशीर्वाद देण्याकरता नित्य उभे. मूळ इथे आहे. आता मी आपल्या तळेच्या आमदार राजाभाऊ आणि आम्ही नेहमी बोलतो, भाऊ मला नेहमी सांगत असतात की महाराज काही म्हणा पण मूळ आपल्या बार्शी. हे खरंच आहे. मूळ जे आहे संप्रदायाचं जे मूळ म्हटलं जातं, जेवढे अवतार झाले त्या सगळ्या अवताराचं मूळ भगवंत इथं आहे. आणि म्हणून राम जन्माचा किंवा राममूर्ती प्राणप्रतिष्ठेचा आणि राम मंदिराच्या लोकार्पणाचा जो सोहळा आहे तेवढ्या भव्य दिव्यतेने आपल्या भगवंत मंदिरामध्ये साजरा होतोय. जगद्गुरु तुकोबार आहे, त्याच रामाचं महत्व या बंधातून सांगतात. काय नाम? रामचंद्र प्रभूंचं नाम हे कसं आहे? नामाचा विचार करत असताना अवतार द्योतक नामं वेगळी, गुणसूचक नामं वेगळी, गुणवाचक नामं वेगळी आणि कर्मसूचक नावं वेगळी. देवाचीच नाव. देवाच्या नावामध्ये काही नावं ही अवतार द्योतक आहे, देवाची नावं काही नावं ही गुणवाचक आहे आणि देवाची काही नावं ही कर्मसूचक आहे. मी आपल्याला त्याची उदाहरणं देतो. म्हणजे अवतार द्योतक नावाचा विचार केला तर राम, कृष्ण ही सगळी अवतार द्योतक नाव. रामचंद्र प्रभूचा अवतार राम हे नाव, भगवान श्रीकृष्णाचा अवतार कृष्ण हे नाव. त्या नावाचे अर्थ का आले, रामच नाव का ठेवलं हे मी पुढे सांगेन. मला जे काही थोडाफार अभ्यास करून आलेलो आहे, मी अभ्यास करून आलेलो आहे म्हणण्यापेक्षा मला माहित आहे मी बार्शीला येताना अभ्यास करूनच येतो. बाकीच्या कामाला अभ्यास करून जात नाही अशाचा भाग नाही, पण मी बार्शीला विशेषपणे अभ्यास करून येतो. का? कारण मला जेवढं माहिती आहे ते सगळं यांना माहित आहे आता सध्या. कारण इतकं ऐकलंय ना, कमी ऐकलंय का बार्शी. मला तरी आज इथं उभा राहिल्यानंतर श्रावणातली प्रवचन आठवायची जितकी जिथंच आहे किती माणसांची तिथं बसतात. फक्त फरक एवढा मी बसून असायचो, आता उभा एवढं असं. भगवंताच्या नावाचा विचार करताना काही अवतार द्योतक नाव आहेत, काही गुणवाचक नाव आहेत, काही कर्मसूचक नाव आहेत. अवतार द्योतक नावामध्ये रामकृष्णादी ही नावं अवतार द्योतक येतात. गुणवाचक नाव काय? ऐका, देवाला एक नाव आहे बघा, भक्तवत्सल. हे देवाचं नाव आहे. देव कसा आहे? भक्तवत्सल आहे. हे गुणवाचक.
म्हणजे भक्तांबद्दल विशेष प्रेम असणारा तो देव आहे, म्हणून त्याला गुणवाचकतेच्या दृष्टीने त्याला भक्त किंवा सर्वज्ञ. भगवंताचं एक नाव आहे सर्वज्ञ, ते गुणवाचक. आता तिसरं सांगतो कर्मसूचक. कर्मसूचक नावं कशी आहे? आपल्याला माहित असलेली नावं असतात. गिरीधर, हे गिरीधर कधी पडलं? गोवर्धन पर्वत उचलल्यानंतर त्याला काय नाव आले? गिरीधर. हे गिरीधर नाव कसं आहे? कर्मसूचक. गिरीधर नाव सूचक. दुसरं नाव सांग मुरारी. मुरारी हे नाव आहे, मुरली आहे म्हणून मुरारी, हे कर्मसूचक. तिसरं रामाच्या संबंधाने नाव सांगतो कोदंडधारी. त्याच्या हातात धनुष्य आहे म्हणून त्याला कोदंडधारी असं म्हटलं जातं, हे कर्मसूचक आहे. अवतार देतक नावं, गुणवाचक नावं आणि कर्मसूचक नावं अशी भगवंताच्या नावाचे प्रकार सांगितले जातात. त्याच्यामध्ये अवतार देतक असलेलं जे राम नाम आहे त्या रामनामाचा विचार तुकाराम महाराज करतात. मुळात भगवंतापर्यंत पोहोचण्याकरिता कर्म नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, योग नावाचं साधन आहे. पण या सगळ्या साधनापेक्षा सुद्धा नाम नावाच्या साधनाचं वैशिष्ट्य, या सगळ्या साधनापेक्षा शब्द नाना साधनाच्या केल्या हे सगळी साधनं आम्हाला संतांनी दाखवून दिली. मार्ग लावणी गेले आधी दयानिधी संत ते येण्याची पण ते चालू जातात. न पडे गुंता कुठे काय घ्या. महाराज सांगतात अनेक मार्ग आमच्या समोर ठेवले. कर्माचा मार्ग ठेवला, ज्ञानाचा मार्ग ठेवला, योगाचा मार्ग ठेवला आणि नामस्मरणाचा मार्ग ठेवला. तितके जरी मार्ग असले तरी तुकोबाला सांगतात हे सगळे मार्ग जरी भगवंतापर्यंत घेऊन जाणारे असले तरी सामान्य माणसाची अपेक्षा अशी असते की याच्यातला जवळचा मार्ग होता. सगळे मार्ग जरी तिथे घेऊन जाणारे असले तरी जवळचं पाहिजे. बऱ्याचदा मी विनोदाने सांगत असतो, आम्ही प्रवासाला निघालो, कुठल्या तरी एखाद्या गावाला कीर्तनाला निघालो. मग कीर्तनाला निघाल्यानंतर लोक फोन करत असतात, महाराज फोन करतो. हे माझा तर अनुभव असा आहे, आता केसरी महाराज मंडळी त्याच्यापेक्षा जास्त अनुभव असेल, माझा तर असा आहे कीर्तनकार येईपर्यंत माणसं फार फोन करतात. पण ज्याच्याकडे नंबर आहे किती करतो ते सगळे करतात. पण एकदा कीर्तन करून गेल्यानंतर महाराज गेले का गेले हे बघायला कोणी फोन करत नाही, मग कोणी विचारत नाही. पण येईपर्यंत महाराज कुठपर्यंत मी त्यांना म्हटलं हा आलोय पण एका चौकात उभा आहे आणि गाडी 4 रस्ते दिसायला लागले. तुमच्या गावाला यायचंय पण 4 रस्ते दिसायला लागले. मला कळे नाही की कोणत्या रस्त्याने येऊ, पुढच्या सरळ येऊ का उजव्या बाजून येऊ, डाव्या बाजून येऊ, मागच्या बाजून येऊ, कुठल्या येऊ. पलीकडल्या माणसाने जरा नीट उत्तर द्यावं का नाही. तो पलीकडला मनुष्य मागला महाराज या कोणत्याही रस्त्याने आमच्या गावातच येत आहे, हे काय उत्तर आहे? मी त्याला म्हटलं अहो सगळे रस्ते जरी तुमच्या गावाला जाणार असते, माझा मुद्दा काय, सगळे रस्ते जरी तुमच्या गावाला जाणार असले तरी याच्यातला जवळचा रस्ता कोणता सांगा? उशीर झालाय, जवळचा. तसं कर्म, ज्ञान, योग आणि नामस्मरण हे 4ही रस्ते जरी भगवंतापर्यंत घेऊन जाणारे असले तरी याच्यातला जवळचा रस्ता कोणता आहे? कर्माचा, ज्ञानाचा, योगाचा का नामाचा? तुकाराम महाराजांनी त्याला प्रमाण दिले. तुकाराम महाराजांचे शब्द बोल आहे. तुकाराम महाराज सांगतात स्वल्प वाटे चला जाऊ वाचे गावो विठ्ठल तुम्ही आम्ही खेळी मिळी गदारुणी आनंदे ध्वजा कुंचे गौरटके शृंगारनिके करून या तुका म्हणे हे चिंतित जवळी वाट वैकुंठा. त्या जवळी शब्दाला अर्थ नाही. जवळी वाट वैकुंठा ही नामनावाची वाट कशी आहे? जवळची आहे. नामनावाची वाट जवळची. बरं जवळचे एवढेच नाही, सोपी. नामनावाची वाट जवळची पण आहे, कशी सोपी. नामसंकीर्तन साधनमयी सोपी जळतील पापे जन्मभरी. जरा पुढं सांगतो नाम नावाची वाट जवळची आहे, सोपी आहे आणि बाकीच्या सगळ्या वाटापेक्षा श्रेष्ठ आहे. विठ्ठल एक मला दाखला दे. बाकीच्या वाटांपेक्षा श्रेष्ठ आहे असं जर म्हणत असाल तर मग बाकीच्या वाटांना काही किंमत नाही का? कर्म, ज्ञान, योगाला काही किंमत नाही का? आहे ना. मग कर्म, ज्ञान, योग नावाच्या वाटा कधी सार्थ होतील आणि कर्म, ज्ञान, योग नावाच्या वाटा कधी व्यर्थ होतील याचा विचार. याच्याकरता तुलसीदासजींनी फार गोड चिंतन सूक्ष्म आहे. तुलसीदासजींनी कधी असं सांगितलंय राम नाम को अंक है, राम नाम को अंक है. हे म्हणत असताना सब साधन है सुन अंक गए कछु हात नहीं लगे, अंक गए कछु हात नहीं लगे, अंक रहे दस गुण. ही भाषा वापर. मी तुम्हाला त्याचा खुलासा करतो. पुन्हा एकदा तो दोहा सांगतो आणि त्या दोह्याचा अर्थ सांगतो. आपला विषय काय चाललाय?
कर्म ज्ञान योग आणि नाम. आपल्याला एवढंच बोलायचं. याच्यात राम नाम कसं श्रेष्ठ एवढं सांगायचं. आणि इतकं सगळं ऐकायचं आहे आणि इतकं सगळं ऐकल्यानंतरच कीर्तन सुटणार आहे. हे लक्षात ठेवा. हे जोपर्यंत माझ्याकडनं पडून तुम्हाला होत नाही तोपर्यंत नाही. मला तेवढंच सांगायचं. मी काही फार विस्तार करणार नाही, पण एवढा मुद्दा मी घेऊन आला. कर्म ज्ञान योग आणि नाम यामध्ये नाम नावाची वाट ही श्रेष्ठ आहे. म्हणजे बाकीच्या वाटांना काही अर्थ नाहीये का? कर्म करू नये का? मग ज्ञान मिळवू नये का? योगाचा आधार घेऊ नये का? पण तुम्ही तर म्हणायला का की ते व्यर्थ आहे. पण ते व्यर्थ कधी आणि सार्थ कधी? राम नाम को अंक है, सब साधन है सुन, अंक गए कचू हात नाही लगे, अंक रहे तसं. त्याचा उल्लेख कसा केलाय? तर काय आहे? नाम नावाची वाट, ही नाम नावाची आहे ना, या नाम नावाच्या वाटेला अंक म्हटलंय. राम नामाच्या वाटेला अंक म्हटलंय. आणि बाकी सगळ्या वाटा ह्या शून्य. तुम्ही सांगितलं, तुळशीदासजींनी सांगितलं सगळ्या शून्य. राम नाम हे अंक आहे आणि बाकीच्या सगळ्या वाटा शून्य आहे. पण याच्यात एक बघत पाहिजे. अंक म्हणजे थोडक्यात एक अंक. एकाला काय म्हणता तुम्ही? अंक म्हणता. एक हा काय आहे? अंक. एक हा अंक आहे. आता असं आहे की माझी वाट ही अंक आहे आणि बाकीच्या वाटी आहे. त्याच्यामध्ये पुढे असं चिंतन केलंय, अंक गए कचो हात नाही लगे, अंक रहे तसं गुण. म्हणजे कर्म ज्ञान योग ह्या सगळ्या शून्य. कर्म शून्य, ज्ञान शून्य, योग शून्य, नाम एक. हा बरोबर. नाम एक आहे, कर्म शून्य, ज्ञान शून्य, योग शून्य, पण नाम काय आहे? एक आहे. आता याच्यात असं सांगितलं, हा एकच निघून गेला, अंक गए कचो हात नाही लगे. हा एक निघून गेला, काय राहिलं? अहो किती जरी असले तरी काय असणार आहे? शून्य. आम्ही तुम्हाला 10 शून्य देतो म्हणून बघा. शून्याला काय किंमत राहिली? किती जरी शून्य असले तरी काय किंमत राहिली? एकच नसेल तर त्या शून्याला काही किंमत राहत नाही. पण जर एक असेल तर त्याच्या पुढे जितके शून्य वाढतील तितकं त्या शून्याचं महत्व वाढतं. एक असेल तर जितके शून्य, एकाच्या पुढे एक शून्य दिला किती आकडा झाला? 10. 2 शून्य दिले किती झालं? 100. 3 शून्य दिले किती झाले? 1000. 4 शून्य दिले किती झाले? आपल्याला काही आहे असं सांगा. आपल्याला इतके कुठे शब्दाचे आपल्याला कुठं गणित? कारण आपला खेळ 1000 आपल्याला काही आपल्याला किती जाणार आहे? आपण वारकरी माणसं, सामान्य माणसं किती जाणार? म्हणजे एकाच्या पुढे तुम्ही जेवढे शून्य लावाल तितकं शून्याची ताकद वाढत जाते. पण जर एकच नसेल तर त्या शून्याला काही किंमत राहत नाही. तसं कर्म ज्ञान योग अशी कितीही साधनं असली, फक्त त्याला नाम असेल तर त्या साधनाला महत्व आहे. नामच नसेल तर त्या साधनाला शून्य महत्व आहे. विठ्ठल. आणखी एक विचार असं सांगितलंय की तत्वज्ञानामध्ये ज्ञान नावाचा मार्ग हा सर्वश्रेष्ठ सांगितला असला तरी त्या ज्ञानाच्याही पुढं जो मार्ग सांगितला किंवा ज्याचं महत्व सांगितलं ते नाम. नामाची म्हणाल असं कसं काय? कबीर महाराजांचा एक कृतीमध्ये होता. मला श्री तुळशीदासजींचा सांगितलं, आता कबीरांचा सांगितलं. ऐका गोड. कबीराने इकडे काही असं सांगितलंय, पढ़ने की हद समझना है, समझने की हद ज्ञान है, ज्ञान की हद राम नाम है, यह सिद्धांत पूरा. अशी भाषा वापरते. मी उदाहरण त्याला तुला सांगतो. पढ़ने की हद समझना. पढ़णं हिंदीमध्ये पढ़णं या शब्दाचा अर्थ वाचला, हद या शब्दाचा अर्थ मर्यादा किंवा त्याची उडी. हद या शब्दाचा अर्थ मर्यादा, उडी म्हणा. माणूस वाचायला लागला कुठपर्यंत वाचावं? समजण्यात. कुठपर्यंत वाचावं? समजण्यात. एखादा विद्यार्थी म्हणतो कळेल ना, गुरुजी काय म्हणतात त्याला? वाच. तो म्हणतो कळत नाही. गुरुजी काय म्हणतात? वाच. तो म्हणतो कुठपर्यंत वाचू? गुरुजी तुम्ही काय म्हणता? समजण्यापर्यंत वाचा. तुमचं वाक्य काय? समजण्यापर्यंत वाच. म्हणजे वाचायचं कुठपर्यंत? समजण्यापर्यंत. बरं ठीक आहे. आता समजण्याची हद कुठपर्यंत? समजणे की हद ज्ञान आहे. कबीरजी असं सांगतात, हे समजणं कुठपर्यंत असतं? ज्ञान
ज्ञान झालं की समजलं समजलं. आता पुढे असा प्रश्न पडला, या ज्ञानाची उडी कुठपर्यंत आहे? कबीरजी असं सांगतात, ज्ञान की हद राम नाम. हे ज्ञान कुठपर्यंत? जोपर्यंत राम नाम मुखात येत नाही तोपर्यंत. एकदा मुखामध्ये राम नाम आलं की ते ज्ञानही संपून गेलं. त्याच्याकरता या ज्ञानाची हद कुठपर्यंत आहे? रामनामापर्यंत आहे. म्हणजे दोन गोष्टी झाल्या. बाकी सगळ्या साधनांचं शून्यत्व जर सार्थ व्हायचं असेल तर त्याला आधार कशाचा पाहिजे? रामनामाचा. आणि ज्ञान सुद्धा संपून गेल्यानंतर जे शिल्लक राहतं त्याचं नाव काय? रामनाम. इतक्या दोन पद्धतीने रामनाम श्रेष्ठ असल्यामुळे हे रामनाम एका विशिष्ट सुखापर्यंत घेऊन जाणार असल्यामुळे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सांगायला लागले, या रामनामाचं महत्व काय? तर राम म्हटल्याबरोबर राम पदापर्यंत पोहोचता येतं. अभंगाचं राम म्हणता मला कधी कधी तुकाराम महाराजांच्या अभंगाचा अभ्यास करताना राम म्हणणं आणि रामाची होई जी म्हणणं याचं काय नेमकं समजलं? राम हा शब्द मुखातून आला आणि रामरूपता प्राप्त झाली. नेमकं कसं आहे? काय याचा अर्थ नेमकं काय? भगवंताच्या नामामध्ये नेमकं असं काय सामर्थ्य? मी परवा उत्कृष्ट मंदिरामध्ये एक वाक्य बोललो होतो, आठवते का? काही नावं ही आवृत्त भेदाने युक्त असतात, काही नावं ही किंचित आवृत्त आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त असतात, आणि काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त असतात. आवृत्त भेदाने युक्त असलेल्या नावामध्ये उच्चार जरी केला तरी त्याचा परिणाम जाणवत नसतो. पण काही नावं किंचित आणि किंचित अनावृत्त भेदाने युक्त असतात, त्याचा उच्चार केला की त्याचा थोडा परिणाम जाणवतो. पण काही नावं ही अनावृत्त भेदाने युक्त असतात, म्हणजे ते नाव घेतल्याबरोबर त्या नामी रूपाला प्राप्त होतो. कारण नाम घेता कंठी पुढे उभा जगती. या दृष्टीने विचार केला तर राम म्हटल्याबरोबर रामाची कसं आहे? आणखी त्याच्यात त्या भावना एक एक बदलत जातात. ऐका, राम म्हटल्याबरोबर राम येणं वेगळं आणि राम म्हटल्याबरोबर रामाची होणं वेगळं. राम म्हटल्याबरोबर राम येणं, नाम हाक मारल्याबरोबर हाके सरसी आणि नाम घेतल्याबरोबर नामी स्वरूपाला प्राप्त होते. राम म्हटल्याबरोबर रामरूपता येणं हे काय कसं शक्य? त्याचा अर्थ रामनामाचा आणि रामाची होई जे याचा काहीतरी संबंध असतात. थोडा एक बारीक विचार मुळात हे राम राम नाम तयार झालं. ऐका काय त्या नामामध्ये एवढं विशेष आहे का? असं गमतीने सांगितलं जातं म्हणून. गेला काय झालं, रामचंद्र प्रभू होते आणि त्यांच्या समोर हनुमंतराय होते आणि हनुमंतराय राम 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 म्हणाय समोर राम 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 म्हणाय म्हणायला लागल्याबरोबर रामचंद्र प्रभूंनी सांगितलंय थांब रे. म्हणजे प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायला सांगितलं मी नाही फरक म्हणत. प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायला सांगितलं काय चाललंय? हनुमंतरायांनी सांगितलं काही राम 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 राम. ऐका फार गोड आहे. प्रभू रामचंद्रांनी विचारलं मी समोर असताना राम राम म्हणायची काय गरज? ती समोर आहे ना, माझ्या माग माझं नाव घेणं ठीक आहे, पण माझ्या समोर म्हणजे रामराज्य काय कशाला म्हणायचं? रामराज्यामध्ये रामचंद्र प्रभू सांगतात माझ्या समोर नाव घ्यायची काय गरज आहे? माझ्या माग घेतलं माझ्या समोर घ्यायची गरज नाही. जे रामराज्य आहे समोर नाव आपल्याकडे फक्त समोरच घेतलं जातं, मागं काय घेतलं जातं ते आपल्याला माहिती. समोरच म्हटलं जातं. पाठीमागं कुठे येण्याचं अगं आपलं बोलणं खरं वेगळं. रामचंद्र प्रभूंनी विचारलं हनुमंतरायाला, हनुमंता कशाला तुम्ही राम 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 समोर असं भजन करायला लागलात? मी समोर आहे ना, मी नसताना माझं भजन करणं ठीक आहे, पण माझ्या समोर माझं भजन करणं मी मिळालं ना तुम्हाला. आता मला बोलवावं कधी? मी नसेल तर बोलवावं. मी आहे ना, मग माझं भजन करायची काय गरज आहे? हनुमंतरायांनी हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू तू असणं आणि तुझं नाम घेणं याच्यात फरक आहे. तू असणं आणि तुझं नाम घेणं याच्यात फरक आहे. म्हणजे काय फरक आहे? हनुमंतरायांनी सांगितलं प्रभू तुम्ही फक्त अयोध्येचा उद्धार कराल, पण तुमचं
तुमचं नाम सगळ्या विश्वाचा उद्धार करतोय म्हणून नाम थोडं व्याकरणाच्या दृष्टीने विचार आपण सगळी शोधणे श्रोते आहात. राम या शब्दाचा विचार करताना जर विग्रह केला तर र अधिक अ अधिक म बरोबर राम, र अधिक अ अधिक म बरोबर राम. त्याच्यात र म्हणजे काय, याच्यात अ म्हणजे काय, याच्यात म म्हणजे काय. उपनिषदामध्ये तत्वम असे नावाचं एक महावाक्य आपल्याला सगळ्यांना कानावर आहे. मी अनेकदा श्रावणात बोलतोय तत्वम असि, आणि मग पुढचं महावाक्य सांगितलं अहम ब्रह्म अस्मि. तत्वम असि या महावाक्याचा अर्थ काय, ते तू आहेस. तत् म्हणण्यामध्ये ते, त्वम म्हणण्यामध्ये तू, आणि अशी म्हणण्यामध्ये आहेस. म्हणजे तत्वम असि या महावाक्याचा उपनिषदाने सातत्याने आपल्याला विचार सांगितला. आता या राम नावामध्ये हे तत्वम असि महावाक्य कसं बसले बघा. शास्त्राने आम्हाला असं सांगितलंय र अधिक अ अधिक म, याच्यात त्या र शब्दाचा अर्थ आहे तत्, म शब्दाचा अर्थ आहे त्वम, आणि र आणि म च्या मध्ये असलेला जो अ आहे त्या अ शब्दाचा अर्थ आहे असी. म्हणजे र अधिक अ अधिक म त्याच्या खालचे शब्द आहेत तत् त्वम असी. त्यामुळे तत् त्वम असी या महावाक्याचा उपदेश ज्या नावाने होणार आहे ते नाव म्हणजे राम आहे. राम म्हणता विठ्ठल. तुम्हाला माहिती आहे मी दुसऱ्या पद्धतीने ऐका जरा बारीक ऐका, लक्ष देऊन ऐका. मी आणखीन एक सांगतो, मला फक्त राम नावाचंच महत्व सांगायचंय, मला काही फार वेगळं आज बोलायचं नाही. मी आणखीन एक करते. राम शब्दामध्ये ही जी तीन अक्षर आहे कोणकोणती, र अधिक अ अधिक म, एवढं तर माहिती आहे ना. राम मध्ये तीन आहे, बस एवढं माहिती आहे. आता ऐका, याच्यात मी एक उत्तर दिलं तत्वम असी. आता दुसरं उत्तर असं आहे, रामाचे होईल जे म्हणजे आत्मानुभूती मिळण्याकरिता शास्त्राने तीन मार्गांचा विचार केला. एक वैराग्य सांगितलं, एक ज्ञान सांगितलं, आणि एक भक्ती सांगितलं. राम या शब्दामध्ये हे तीनही मार्ग कशी अनुष्ठित होतात शास्त्राने त्याचं फार गोड वर्णन केलं. शास्त्र आम्हाला असं सांगतं र अधिक अ अधिक म, याच्यात त्या र या अक्षराचा अर्थ आहे वैराग्य, अ या अक्षराचा अर्थ आहे ज्ञान, आणि म या अक्षराचा अर्थ आहे भक्ती. त्यामुळे वैराग्य, ज्ञान आणि भक्ती या तीनही गोष्टी जर आपल्या अंतःकरणात याव्या असं वाटत असतील तर त्याला काय करावं, फक्त राम विठ्ठल. या महावाक्याची अनुभूती यायची असेल तर काय करा, राम म्हणा. वैराग्य, ज्ञान आणि भक्ती या तीनही गोष्टी आपल्या ठिकाणी याव्या वाटत असतील तर काय करा, राम म्हणा. कारण रामाच्या ठिकाणचं वैराग्य, रामाच्या ठिकाणचं ज्ञान, रामाच्या ठिकाणची भक्ती आता तेवढी वेळ आपल्याकडे नाहीये. आपण एकदा अध्यात्म रामायण बोललोय, महिनाभर सांगितलं. वैराग्य सामान्य आहे का? रामचंद्र प्रभूंचं वैराग्य विचार करण्यासारखं आहे. उद्या राज्याभिषेक होणार आहे आणि आजच्या दिवशी राजा दशरथांनी रामचंद्र प्रभूंना सांगावं तुम्हाला वनवासाला जायचं आहे. मला कधी कधी रामचरित्र जेव्हा वाचतो तेव्हा मला आश्चर्य असं वाटतं, राज्याभिषेक होणार आहे म्हटल्यानंतर चेहऱ्यावरची प्रसन्नता, आणि वनवासाला जावं लागणार आहे म्हणतानाही म्हटल्यावरही चेहऱ्यावरची प्रसन्नता, त्या प्रसन्नतेमध्ये एवढ्या सुद्धा फरक होत नाही. हे स्थितप्रज्ञता ज्यांना गाठता आली ते राम. जेव्हा निघाले तेव्हा कौशल्येकडे गेले, कौशल्येच्या चर्चा झाली. हे काय आहे, सगळं असं आहे, इतकं विलक्षण आहे. राम अवताराला यायचे असतील तर त्याच्याकरता कौशल्याच पाहिजे. राम यायचे असतील तर कौशल्य सामान्य नाही. मी मागे बोललो होतो आपल्याला, कौशल्या ती सद्विद्या, सुमित्रा ती शुद्ध मेधा, कैकेयी ती अविद्या, कुविद्या मंथरा ती पास. नाथरायांनी रामायणामध्ये वर्णन केलं. कौशल्या कोण आहे, सद्विद्या आहे. कौशल्या कोण आहे, शुद्ध कोमल मनाची आहे. कौशल्या कोण आहे, कुशल हा बुद्धी, यस्य सह कौशल्या, अशी कौशल्या. ऐका, कौशल्या सद्विद्या आहे एक, कौशल्या कोमल मनाची आहे, कौशल्या कुशल बुद्धीची आहे. जरा पुढे सांगू, कौशल्या कोण आहे, धर्मपत्नी. नाथराय वर्णन केले, कौशल्या ही धर्मपत्नी. कोणता धर्म सांभाळला, भरताने एके ठिकाणी कौशल्याचं गोड वर्णन केले वाल्मिकी रामायणात. ज्यावेळेस आता प्रसंग मोठा आहे म्हणून जिथं बोलायचं तेवढंच बोललं. ज्यावेळेस भरत माघारी आले, म्हणजे ते मामाच्या गावाला गेले होते, त्यांना माहित नव्हतं, आणि तेवढ्यामध्ये हे राम वनवासाला वगैरे गेले ते कळालं, आणि आल्यानंतर कळालं की हे झालं कशामुळे. मला आणखीन एक विषय वाटतो की कैकेयीने रामाला वनवास सांगितला, मान्य, कुणाचा ऐकून सांगितला,
रामायण तो चांगलं पाठ काय. पण आणखीन एक विचार, मंथरेचं ऐकून केलं, पण मंथरेने कैकेयीच्या मनात द्वेष निर्माण केला, मान्य आहे. पण ते कोणाचं नाव घेऊन केला? तुम्हाला आठवते का? एरवी खरं तर कैकेयीच्या मनात रामाबद्दल द्वेष नव्हता. तुम्ही जर स्वतंत्र कधी कैकेयी वाचायची झाली, एकनाथ महाराजांची तर वाचा. भावार्थ रामायणामध्ये एकनाथ महाराजांनी कैकेयीची दोन रूपं दाखवलेली आहे. कैकेयी सरळ मनाची आहे, खरं काही नाही तसं, पण मंथरेने तिच्या मनामध्ये द्वेष निर्माण केला. आता ते स्वतंत्र कथा आहे, कसा निर्माण झाला, कशी ती मंथरेच्या पोटात तरी द्वेष आला, विकल्प आला, मला ते सांगत राहायचं नाही. त्या मंथरेने कैकेयीच्या मनामध्ये द्वेष निर्माण केला. तो कोणाचं नाव घेऊन केला? कौसल्य. म्हणजे ते कलिंगड नावाच्या फळामध्ये तो विकल्प जाऊन राहिला. राम राजा होणार याचा आनंद जेव्हा देवादिकांना झालेला होता, कैकेयीला झाला, आणि राम राजा होणार याचं दुःख देवादिकाला झालं. ऐका, राम राजा होणार याचं दुःख सगळ्यात मोठं कुणाला झालं असेल तर देवादिकांना. इंद्र चंद्र ब्रह्मांना दुःख झालं. का? कारण त्यांना वाटायला लागलं की राम जर राजा झाला तर हा वनवासात येणार नाही, वनवासात नाही आला तर याची सीता पळवून नेणार नाही रावण, आणि सीतेला सोडवण्याकरता म्हणून हा लंकेत येणार नाही, आणि हा जर लंकेत नाही आला तर आपली सुटका नाही रावणाच्या ताब्यात. तिथे आपापला विचार करतात. त्यामुळे त्या देवाधिकांनी विचार केला, काही झालं तरी हा खुर्चीवर बसला नाही पाहिजे. हे राजकारण तेव्हापासून चाललंय, आता तेव्हापासून काय चाललंय. रात्र दिवस लोक त्याच्या करतात. नाही, लोक ही रामायणाचा सुद्धा तेवढा पुढाच अभ्यास करतात. काही केलं तरी हे झालं नाही. देवाधिकांनी विचार केला, राम राजा काही केलं, मग काय करायचं? ते म्हटले विकल्पाला पाठवायचं. रामायण गोड आहे, आणि विकल्पाला सांगितलं तू जा अयोध्येमध्ये, आणि राम राजा होणार नाही अशी व्यवस्था. विकल्पाने सांगितलं मला कुठेही पाठवा, पण अयोध्येत पाठवू नका, तिथे रामाचे पाय आहेत, माझं जाणं शक्य. ते म्हणजे तुला जाण्याची व्यवस्था करतो. काय व्यवस्था? तू एका फळामध्ये जाऊन राहा, आणि मंथरेला फळं फार आवडतात, ती फळं खाण्याकरता बाहेर येईल. त्या फळाचं नाव सांगितलंय कलिंग. त्या कलिंगड नावाच्या फळामध्ये विकल्प जाऊन राहिला. मंथरा फळं खाण्याकरता बाहेर आली, तेच कलिंगड घेतलं, आणि तो विकल्प तिच्या पोटामध्ये गेला, आणि विकल्पाला घेऊन मंथरा अयोध्येमध्ये आली, आणि आल्या आल्या कैकेयीला म्हणायला लागली, अगं कैकेयी, राम राजा होणार याचा तुला आनंद वाटायला लागला, पण तू भोळी जर तुला करणार नाही. कैकेयी, राम राजा झाल्यानंतर कौसल्याचा मान वाढेल, तुला कोण विचारते? म्हणजे कुणी बोलायला सुरुवात केली? मंथरे. नाव कोणाचं? तिला मान वाढेल, तुला कोण विचारते? कैकेयी विचार करायला लागली, ही कालपर्यंत बरी होती, आजच अशी काय झाली? म्हणत होते येतात जाऊन कीर्तन प्रवचनाला कोणतरी असं भरगत राहिली, काहीतरी डोक्यात घालत नाही, काय झाले कुणास ठाऊक. आणि अशी बोलता बोलता ती मंथरा गडबडा डोळायला लागली. कैकेयी मंथरेच्या जवळ जाते, मंथरेचे असे हात पकडते, आणि कैकेयी म्हणते, असं आलिंगन देते आणि सांगते, मंथरे असं करू नको ग. असं म्हणून मिठी मारल्याबरोबर मंथरेच्या मनात असलेला विकल्प क्षणात कैकेयीच्या मनामध्ये जातो. पुढलं रामायण सांगायला मला वेळ नाही, मला माहिती नाही पुढे काय हे घडलं. मंथरेने जे डोक्यात घातलं ते कुणाचं नाव घेऊन घेतलं? हे जेव्हा भरताला कळालं, आता ऐका, भरताने आपल्या आईला कैकेयीला सांगितलं, तू कौसल्याचा द्वेष केला आणि रामाला वनवासाला पाठवलं. आता ऐका, भरतजी म्हणतात, आई तुला माहित आहे कौसल्या कोण आहे? कौसल्या कशी आहे माहिती आहे? तेव्हा भरताने सांगितलं, आई, या जगाच्या पाठीवर अशी एकच स्त्री आहे ती कौसल्या, की जी कौसल्या आपल्या सवतीला बहिणीप्रमाणे वागवते. ती कौसल्या तिला बहिणीप्रमाणे वागवलं, तुझ्यावर बहिणीप्रमाणे प्रेम केलं, सख्या बहिणीप्रमाणे तुझ्यावर प्रेम केलं, आणि तू तिचा द्वेष करून रामाला वनवासाला पाठवलं. याचा अर्थ काय? जी सवत असलेल्या सुद्धा तिच्यावर सुद्धा बहिणीप्रमाणे प्रेम करते ती कौसल्या आहे, आणि मग अशी कौसल्या असेल तरच राम अवतार आहे. अरे कोण विचारलं, अहंकार मानला म्हणून राम अवताराला आले, ते रावणाचा छळ झाला म्हणून भरपूर झाला म्हणून राम अवताराला आले, किंवा धर्म बोलायला लागला की राम अवताराला येतात. होयकडे म्हणून धर्म संस्थापनार्थाय म्हणताना, धर्म रक्षावया म्हणून तुम्ही जोर जोरात सांगताना, पण आताची परिस्थिती काही वेगळी आहे. आता किती विचित्र परिस्थिती, आता किती धर्म पडायला लागला. का तुमचा राम अवताराला येईल? आता का देव अवताराला येईल? काय झाले? म्हटलं नाही, देव तयार आहे अवतार. मला सांगितलं, म्हणजे मला माहिती जरा जवळ आहे देवाच्या, नाही असं नाही.
बरं आजच्या गटात कोणत्यात असतं ना 100 तसं आजच्या बसून गप्पा तसे ते आजच्या गटात नाही देवाच्या काळात. मला देवाने सांगितलं मी अवतार घ्यायला तयार आहे. तो म्हटलं का घेईना? मी म्हटलं देव अवतार घ्यायला तयार आहे, फक्त त्याला कौशल्य भेटत. कौशल्य देव यावं वाटत असेल तर कौशल्य नको का? देव यावं वाटत असेल तर राजा दशरथ नको का? मी कधीतरी स्वतंत्र बोलेल, दशरथ हे सामान्य नाव नाही, कौशल्य ही सामान्य शब्द नाही मला. आणि म्हणून अशी कौशल्या रामचंद्र प्रभू कौशल्याच्या जवळ जातात. आई मी निघालो. अरे कुठे निघाला? उद्या राज्याभिषेक आहे ना, उद्या राज्याभिषेक आहे, कुठे निघाला? म्हणजे तिला माहित नाही कैकेयीच्या महालामध्ये काय घडलंय हे कौशल्याला माहित नाही. मी सांगू आणखी कौशल्य शब्दाचा अर्थ शेजारी काय घडतं हे तिला माहित नाही, तिचं नाव कौशल्य. आता अशी कौशल्य शोधून दाखवावं लागतं, तिला माहितच नाही शेजारी काय घडतं. वाईट वाटत नका पण कुठलं बोलतो. अख्ख्या गावात जिथं जिथं काय काय घडतं हे तिला माहिती, तिचं नाव मंथरा. आपल्या वार्षिक एकही नाही, आपल्या वार्षिक सगळ्या प्रतिवर्षी येते वार्षिक, त्याच्यापेक्षा आता नीट माघारी जायचंय. कौशल्य अशी आहे. रामचंद्र प्रभू कौशल्य चर्चा करतात आणि मग ते चेहऱ्यावरची प्रसन्नता. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं आई भरताला ही सगळं राज्य दिलंय, मग तुला काय दिलंय? तेव्हा रामचंद्र प्रभूंनी सांगितलं आई माझ्या वडिलांचं माझ्यावर फार प्रेम. मला एवढंच वाक्य सांगितलं, ऐका माझ्या वडिलांचं माझ्यावर फार प्रेम. आणि कसलं प्रेम? मर्यादित असलेलं अयोध्येचं राज्य माझ्या वडिलांनी भरताला दिलं, पण अमर्याद असलेलं वनाचं राज्य मला दिलं. वनवासाला वनाचं राज्य म्हणून वनवासाला वनाचं राज्य म्हणण्याकरता दृष्टिकोनात एवढा बदल लागतो. आणि हा बदल दृष्टिकोनात म्हणजे हे सहजगत्या असलेल्या राज्याला त्याग करून निघायचं हे वैराग्य सोपं आहे. मग हे वैराग्य यायचं असेल राम, कारण राम मधला र वैराग्याचा, राम मधला अ ज्ञानाचा आहे, राम मधला म भक्तीचा आहे. त्यामुळे वैराग्य ज्ञान आणि भक्तीचं प्रदान ज्या नावाने होतं ते राम आहे. म्हणून राम विठ्ठल जायचं असेल राम म्हणा, वैराग्य ज्ञान आणि भक्तीची अनुभूती घ्यायची असेल राम म्हणा. थोडं पुढं बोलतो आणखी नाही र अ आणि म याच्यात आणखी एक कल्पना. र या शब्दाचा अर्थ आहे अग्निबीज, अ या शब्दाचा अर्थ आहे सूर्यबीज आणि म या शब्दाचा अर्थ आहे चंद्रबीज. हे 3 बीज आहेत. एक अग्निबीज आहे, सूर्यबीज आहे आणि चंद्रबीज आहे. याच्यातलं अग्निबीज काय करतं? मनाला लागलेली घाण घालवली. सूर्यबीज काय करतं? आपल्या ठिकाणचं अज्ञान घालवलं. आणि चंद्रबीज काय करतं? आपल्या ठिकाणी असलेल्या विविध तापांचा नाश करतं. ऐका म्हणजे मनाला लागलेली घाण घालवण्याकरिता अग्निबीजाची गरज आहे, अज्ञानाची निवृत्ती करण्याकरिता सूर्यबीजाची गरज आहे आणि त्रिविध तापांचा नाश करण्याकरता चंद्रबीजाची गरज आहे. आणि मग हे अग्निबीज, सूर्यबीज आणि चंद्रबीज हे तीनही बीज ज्याने मिळतं ते राम नाव आहे. म्हणून राम म्हणा विठ्ठल. या महावाक्यापर्यंत घेऊन जातं असं हे राम आहे. म्हणून राम म्हणतात रामाची वैशिष्ट्य. वैराग्य ज्ञान आणि भक्तीची अवस्था प्राप्त करून देणारं राम नाम आहे. म्हणून राम म्हणतात रामाची वैशिष्ट्य. अग्निबीज, सूर्यबीज आणि चंद्रबीजाची प्राप्ती करून देणारे हे राम नाम आहे. म्हणून राम म्हणतात रामाची वैशिष्ट्य. तुम्ही म्हणाल नाही नाही काही आम्हाला आणखी जरा सोपं सांगा, याहीपेक्षा सोपं सांगा. आता याहीपेक्षा सोपं सांगा. थोडा मला एक साध्या प्रश्नाचं उत्तर. राम असं म्हटल्याबरोबर, राम म्हटल्याबरोबर पोट काय होतात? उघडतात. आणि म म्हटल्याबरोबर पोट काय होतात? बंद होतात. बरोबर आहे. राम असं म्हटल्याबरोबर, राम म्हटल्याबरोबर पोट उघडतात आणि म म्हटल्याबरोबर तुम्ही म्हणून बघा, म्हणजे तेवढं तरी म्हणा. राम राम म्हटलं की राम म्हणते की पोट उघडतात आणि म म्हणते की पोट बंद होतात. त्याचा अर्थ काय? याचा अर्थ शास्त्राने असं सांगितलंय रकारोच्चारेण, रकारोच्चारेण बहिर निर्याती पातक पुनःप्रवेशाभावाच मकारस्तु कपाळेवर. याचा अर्थ असा सांगितलाय राम म्हटल्याबरोबर, राम म्हटल्याबरोबर ओठ उघडतात. ओठ उघडल्याबरोबर आत असलेली सगळी पाप याच्यातून बाहेर पडतात आणि बाहेर गेलेली पाप पुन्हा आत येऊ नये म्हणून मग म्हटलं की ओठ बंद होतात. म्हणून राम म्हणा.
राम म्हणा, राम म्हणता रामचंद्र विठ्ठल तत्वमसी महावाक्यापर्यंत घेऊन जाणारे हे नाम आहे. वैराग्य ज्ञान आणि भक्तीची प्राप्ती करून देणारे हे राम नाम आहे. सूर्यबीज चंद्रबीज अग्निबीजाची प्राप्ती करून देणारे हे राम नाम आहे. नव्हे आत असलेल्या पापांची निवृत्ती करून पुन्हा पापांना आतमध्ये न येऊ देण्याकरता सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे असं हे राम नाम आहे. आणि म्हणून राम म्हणतात रामाची होईची कधी वै सोनी पदवी घेईची ऐशी सुखवचनी आहे विश्वासी अनुभव पाहे विठोबा. वेदांतामध्ये मुक्तीचा विचार करत असताना चार पद्धतीचा मुक्तीचा विचार केलेला आहे. आपण नेहमी रोज हरिपाठामध्ये पहिला आपण म्हणतो देवाची द्वारी मुक्तीच्या या चार मुक्त्या म्हणजे कोणकोणत्या ऐका. एक पहिली मुक्ती सांगितली सलोकता, दुसरी सांगितली समूर्तता, तिसरी सांगितली सरूपता आणि चौथी सांगितली सायुज्यता. सलोकता म्हणजे त्या लोकाला जाऊन भेटणं किंवा त्या लोकात जायला मिळणं किंवा भगवान जिथं आहे तिथं राहिला मिळणं त्याला म्हणायचं सलोकता. समीपता भगवंताच्या जवळ बसायला मिळणं समीपता. सरूपता भगवंता सारखं रूप येणं सरूपता. आणि सायुज्यता भगवत स्वरूप होऊन जाणं सायुज्यता. आता चारी गोष्टीचा मुद्द्याचा थोडक्यात विचार सलोकता आहे. भगवंताच्या राम नावाचा महत्त्व अशी आहे की ती स्वरूपताही मुक्ती प्राप्त करून देते आणि सायुज्यताही मुक्ती प्राप्त करून देते. रामायणामध्ये माहीत असलेला प्रसंग आहे फक्त त्याला सुखवाचन काही नाही. रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मणजी सीता शोध करण्याकरता निघाले ऐका. आणि सीता शोध करायला निघाल्यानंतर
काही अंतरावर गेल्यानंतर राम आणि सुग्रीवामध्ये भेट झाली आणि दोघात मैत्री झाली. आपण रामायण ऐकले, राम सुग्रीवाची भेट झाली, काही मैत्री झाली. मला कधी कधी रामायणाचा अभ्यास करताना आश्चर्य वाटतं की रामचंद्र प्रभू आणि सुग्रीव या दोघात मैत्री होण्याकरता साम्य होतं काही नाही. कारण मैत्री करता काय पाहिजे, साम्य पाहिजे, काहीतरी साम्य पाहिजे ना. अहो, एका कीर्तनकाराची दुसऱ्या कीर्तनकाराबरोबर मैत्री झाली, कीर्तन ही साम्य. एका भजन करणाऱ्याची दुसऱ्या भजन करण्याबरोबर मैत्री झाली, भजन ही साम्य. एका पक्वास वादकाची दुसऱ्या पक्वास वादकाबरोबर मैत्री झाली, पक्वास हे साम्य. एका तंबाखू जास्त खुलासा, कारण बसताना सुद्धा चिपकूनच बसलेलो असतो. मैत्री करता साम्य पाहिजे. राम आणि सुग्रीव या दोघात काय साम्य, दोघात मैत्री व्हायला एक साम्य काय, पत्नी विरहाचं दुःख दोघांना सांगा. ऐका, दोघांनाही पत्नी विरहाचं दुःख, सुग्रीवालाही पत्नी विरहाचं दुःख आहे आणि रामचंद्र प्रभूंनाही पत्नी विरहाचं दुःख आहे. दोघांत मैत्री. मला तरी एक मनात प्रश्न येतो, माझ्यापेक्षाही रामायणाचा अभ्यास आपला जास्त आहे म्हणून मी एक प्रश्न उपस्थित करून मला एका साध्या प्रश्नाचं उत्तर आहे. सुग्रीव आणि वाली हे दोघं भाऊ, या दोघांमध्ये ताकदवान वाली होता का सुग्रीव होता? वाली होता. या दोघांत ताकदवान कोण होता? वाली होता. मैत्री ताकदवानाबरोबर करायची असती का दुबळ्याबरोबर? मदतीचा हात कुणाला मागायचा असतो? ताकदवानाकडे. दुबळ्याबरोबर काय मागायचं? तर ती सुग्रीव दुबळा होता. तो रामायणामध्ये तर त्याला पळ कुठा होता. रामायणात ते पलायनवादी म्हणजे ते काय करायचं म्हणे, त्या वालीच्या दरबारामध्ये कोणीतरी हात मारे, हे वाली हे म्हणे, त्यानं जर म्हटलं का नाही हा लोक मी पळून जायचं. असे पळकुटे भरपूर असतात. तसं ती सुग्रीव पलायनवादी होता. आणि मग पलायनवादी असलेला सुग्रीव, दुबळा असलेला सुग्रीव रामचंद्र प्रभू मात्र त्याच्याबरोबर का, याचं आणखीन एक उत्तर दिले. त्याची मी 2-3 उत्तर सांगतो. मुळात शबरीची आणि प्रभू रामचंद्रांची जेव्हा गाठ पडली तेव्हा मला वाटतं की हे माहित नसेल म्हणून मी तुम्हाला सांगतो. शबरी हे रामायणातलं एक विशिष्ट पात्र आहे. मित्र असं म्हणेल, राम रावणाला मारण्याकरता अवताराला आले हे जितकं खरं आहे तितकंच शबरी कोण आहे ही जगाला कळावी म्हणून राम अवताराला आले हे तितकंच खरं आहे. राम अवताराला आले नसते तर शबरी कळाली नसते. बोरे खाई भिन्ननीची कोणी लिहिलं असतं भारत. शबरी सामान्य नाही, शबरीचा अधिकार फार मोठा. आणि शबरीची आणि रामचंद्र प्रभूंची गाठ जेव्हा पडली तेव्हा शबरीने प्रभू रामचंद्रांना असं सांगितलं, प्रभू तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला सीता शोध करायची आहे ना, चिंता करू नका. थोडं पुढे गेल्यानंतर सुग्रीवाची गाठ पडेल आणि सुग्रीवाबरोबर मैत्री करा, तो तुम्हाला सीता शोध करण्याकरता मदत करेल. म्हणजे सुग्रीवाचं नाव सांगितलंय की शबरीनं. आणि शबरी ही संत आहे. जेव्हा रामाला लक्ष्मण दोघांना सुग्रीव आणि वालीची माहिती मिळाली, वाली आणि सुग्रीवाची माहिती मिळाली, तेव्हा लक्ष्मणाने रामचंद्र प्रभू पुढे प्रस्ताव असा ठेवला की या दुबळ्या असलेल्या सुग्रीवाबरोबर मैत्री करण्याच्या ऐवजी वाली बरोबर करू. रामचंद्र प्रभूंनी सांगितलं नाही नाही सुग्रीवाबरोबर. म्हणजे का? प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा शबरीने नाव कोणाचं सांगितलं आपल्याला? सुग्रीवाचं सांगितलं. आणि शबरी ही संत आहे, संतांच्या मुखातला शब्द खोटा होऊ द्यायचा नाही म्हणून केली. शबरीनं जर नाव सांगितलं असेल सुग्रीवाचं तर तिथंच एक अर्थ. दुसरा एक अर्थ सांगतो ऐका. वाली ताकदवान होता. मी तरी एक भविष्य सांगतो, एक छोटं भविष्य म्हणजे आपल्याला भविष्य कळत नाही. नाहीतर कीर्तन झाल्यावर रांग सांगायची माझ्याकडून आपण नसले महाराज नाही. फक्त कीर्तन का आपण वारकरी माणूस बघा मी भविष्य रामायणात मला असं वाटतं. समजा रामचंद्र प्रभूंनी वाली बरोबर मैत्री केली असते. ऐका, रामाने जर वाली बरोबर मैत्री केली असते आणि हे जर रावणाला कळालं असतं की आता राम आणि वाली या दोघांत मैत्री झाली तर रावण स्वतःहून सीतेने घेऊन आला असता, रामचंद्र प्रभूंच्या ताब्यात दिलं असतं आणि सांगितलं असतं इथून पुढे असल्या मंत्री का. कारण राम जर वालीच्या बरोबर जवळ आलेला आहे हे कळालं, वालीची ताकद काय आहे की रावणाला चांगली माहिती. त्याचं कारण असं आहे, वालीने रावणाला आपला मुलगा अंगद त्याच्या पाण्यावर खेळणं म्हणून उलट बांधलं रावणाला.
आता मग विचार करा वाली काय टाकत तरी माझ्या मनात एक प्रश्न आहे. चर्चा चालली तर तरी माझ्या मनात प्रश्न आहे, वाली जर एवढा ताकदवान होता तर त्या वालीनेच रावणाला मारायचं, त्याच्याकरता रामाने याची काय केलं? त्याचं उत्तर वालीच्या स्वभावात दिले. वालीचा स्वभाव असा होता, वाली व्यक्ती संतुष्ट होता, समष्टी संतुष्ट नाही. म्हणजे तो स्वतःपुरता विचार करायचा, जगाचा नाही. वाली असा विचार करायचा आपल्याला काहीतरी केलंय का, आपलं काही झालंय का नाही, बाकी जरा काय करेल, आपल्याला काही करेल, आपल्या नळाला पाणी आले ना विषय घेऊन बाकीचे लोक का पडेल, बघून घेईल नगरपालिका बघून घेतील, आपल्याला काय केलं. अशा वृत्तीची जी माणसं आहेत ती वालीची वंशज अलीकडल्या काळात कमी आहेत काय विचार करू नका. माणसं अशी संकुचित वृत्तीची, संकुचित वृत्तीचा माणूस इतिहास घडवू शकत नाही, व्यापक वृत्तीचा मनुष्य इतिहास घडवू शकतो. इतिहास घडवण्याकरता मनाचा व्यापकपणा लागतो, वृत्तीचा व्यापकपणा लागतो, मनामध्ये व्यापकत्व भावना लागते. आणि मग वाली असा संकुचित वृत्तीचा आहे, ते होणार नाहीये. सुग्रीवावरून मैत्री केली, आता थोडं पुढे सुग्रीवावरून मैत्री केली, वालीला मारलं, सुग्रीवाला ते राज्य दिलं, किष्किंधेचा राजा म्हणून सुग्रीव बसला. पण रामचंद्र प्रभूला काय शब्द दिला होता हे विसरूनच गेला. ती राजा झाला ना म्हणून विसरून गेला. मग लक्ष्मणाने ती आठवण करून दिली. सुग्रीव सगळ्या वानर सेनेला घेऊन आला आणि प्रभू रामचंद्रांना विनंती केली, आता इथून पुढे माझ्या असं होणार नाही, तुम्ही सांगा तसं करू. पण पूर्वेकडे, पश्चिमेकडे, उत्तरेकडे, दक्षिणेकडे वानर सेना पाठवली. पूर्वेकडे वानरे गेली सीता शोध करायला, पश्चिमेकडे गेली, उत्तरेकडे गेली, दक्षिणेकडे निघालेली वानर सेना त्याच्यात हनुमंतराय होते. ते हनुमंतराय माघारी घ्या. ऐका, पूर्वेकडे वानरे गेली कशाला, सीता शोध करायला, पश्चिमेकडे गेली, उत्तरेकडे गेली, दक्षिणेकडे हनुमंतराय पुढे गेले, माघारी आले. प्रभू रामचंद्रांनी विचारलं, अरे बाबा भीती वाटायला म्हणते मग माघारी का आला? हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू तुम्ही कुणाला शोधायला पाठवताय? ते सीतेला. हनुमंतरायांनी सांगितलं, प्रभू ज्या सीतामाईला शोधायला पाठवतात त्या सीतामाईला आतापर्यंत आम्ही पाहिलंच नाही, तर शोधायचं. हे कोणाच्या लक्षात आलं? बाकीच्या मानवांच्या लक्षात आलं, बऱ्याच माकडांच्या लक्षातच येत नाही. व्यापक आहे पण बुद्धिमत्ता वरिष्ठ हनुमंतरायांच्या लक्षात. आणि मग लक्षात आलं आणि हनुमंतरायांनी प्रश्न केला, सीतामाई ओळखायच्या कशा? आता माझं उत्तर येते, नीट ऐका. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता सीता ओळखायची आहे, नीट लक्षात घे. जिथला परिसर रामरूप झालाय, जिथले दगड रामरूप झाले, जिथले वृक्ष रामरूप झाले, नवे नवीनची स्त्री राम म्हणता म्हणता रामरूप झालेली आहे, ती स्त्री म्हणजे माझी सीता आहे. राम म्हणता रामाची पैकी अर्थ केला की राम म्हणता रामाची पैकी या शब्दाचा अर्थ आहे स्वस्वरूपाला प्राप्त होणं, आत्मस्वरूपाची वृत्ती घेणं किंवा ज्ञान स्वरूपता येणं. आणि ही ज्ञान स्वरूपायुक्ता येत असल्यामुळे पदी वैसोनी पदवी घ्यायची, त्या पदावर बसा. कोणत्या पदावर? अहम ब्रह्म अस्मी या पदावर, या पदावर या वृत्तीवर अरुण पहा, मग पदवी घेता येते. ऐसे सुखवचन आहे, विश्वासी अनुभव आहे, अशा पद्धतीचं सुख भगवंताच्या नामामध्ये आहे. आणि तुम्ही विश्वास ठेवून याचा अनुभव घ्या असं तुकाराम महाराज सांगतात. एवढ्यावर महाराज थांबत नाही. महाराज असं सांगतात, रामरसाची रामरसाची चव एकदा लागली की मग बाकीचे रस सगळे पिछे पडतात. त्यामुळे राम राम आणि राम हे भजन अलौकिक अशा पद्धतीचं भजन आहे. असं आहे, आपल्याकडे राम असं म्हटलं जातं किंवा श्रीराम असं म्हटलं जातं किंवा आणखी एक भजन आहे श्रीराम जय राम जय राम. ते हा मंत्र कसा तयार झाला माहिती? श्रीराम जय राम जय जय राम हा कसा तयार झाला? राम श्रीराम आणि श्रीराम जय राम जय जय राम कसं तयार झालं? त्याचा एक उल्लेख असा आहे, हनुमंतरायाच्या वेळेस सर्व वानर सेनेसह प्रभू रामचंद्रासह समुद्रावर आले आणि आता लंका पलीकडे. मग आता ती लंकेमध्ये सीतामाई आहेत कसं शोधायचं? म्हणजे कुणीतरी जाऊन अगोदर बघून या, बरोबर आहे? आता बघून यायचं कुणी? आता तिथपर्यंत जायचं म्हणजे उड्डाण करायचं, आता कोण करणार? बाकीच्या सगळ्या वानरांनी विचार केला, आपली उडी किती आहे, आपण आपल्या उडीचा तपास घ्यावा. प्रत्येकाने आपली उडी किती आहे? एकानं सांगितलं 1 म्हटला 20, 1 म्हटला 25, 1 म्हटला 50, 1 म्हटला 100. आपल्या उडीची आपली जी ताकद आहे ही उडी आपण
नेमकं सीतामाई कुठं आहेत हे शोधायचं आहे. मला सांगायचं काय, आपला विषय काय चाललाय, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राची निर्मिती कशी झाली, मला एवढं सांगून थांबायचं. कशी निर्मिती झाली आणि मग शोधाशोध करायचा आहे. कोण जायचं, प्रत्येक जण कोण म्हणतात हा कोट कोण म्हणतं 20 कोट कोण म्हणतं 50 कोट. आपल्या उड्या कुठपर्यंत विचार केला पाहिजे. आणि खरंच आहे, आपल्या उड्या कुठपर्यंत आपण ग्रामपंचायत, तालुका जिल्हा परिषद काय आपल्या उड्याची ताकद आहे तेवढीच उडी मारावी आपण. तसं प्रत्येकाच्या उड्या तेवढ्या याच्यापर्यंतच होते. पण याच्यात एक उडी सगळ्या माणसांनी सांगितलं पलीकडे जाण्याचं सामर्थ्य केवळ हनुमंत आहे. आणि मग हनुमंतराय तुम्हाला विनंती आहे, हनुमंतरायांनी सांगितलं की माझ्यात सामर्थ्य नाही, मी ज्याचं नाव घेतो त्याच्या सामर्थ्य. जय श्रीराम म्हणून हनुमंतरायांनी उड्डाण केलं, पलीकडे पोहोचलो. आता रामायण इतकं गोड आहे, मला एवढ्या कमी वेळेत काय सांगू. ते पोचले ते पोचले, ती उडी पलीकडे गेली म्हणे, पडलं लंकेत नाही, पलीकडे पडलंकेत गेली, पलीकडे पोहोचले. तिथून परत माघारी आली, लंकेची बरोबर त्यांचा संवाद झाला, तिच्याबरोबर युद्ध झालं, आज गेले, सगळं झालं. शेवटी ती सीताबाई पुढे ह्या सापडल्या, झालं काय करायचंय, ती लंका दहन करायचं वगैरे सगळा कार्यक्रम माघारी निघाले माघारी. आता माघारी निघाल्यानंतर सगळी मानव सेना आकाशाकडे बघत की कधी हनुमंतराय येत आहे आणि कधी सीताबाईंचा शोध लागलेला सांगताय. आकाशाकडे बघत होते, कधी येत आहेत, कधी येत आहेत, कधी येत आहेत असं पाहत होते. कधी येत आहेत याची चिन्ह हनुमंतराय आलेले ओळखायचं कसं म्हणून टक लावून बघत होते. तेवढ्यात काय झालं, हनुमंतराय येत असताना, आकाशातून येत असताना श्रीराम जय राम असा हनुमंतरायाच्या मुखातून जप आहे. श्रीराम जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम गजरी हनुमंत गर्जरी अंबरी. नात्राय असं सांगतात श्रीराम जय राम अशा पद्धतीचा जप हनुमंतरायाच्या मुखातून येऊन आला. आणि ज्यावेळेस श्रीराम जय राम हा जप हनुमंतरायाच्या मुखातला आकाशाच्या किंवा त्या पोकळीच्या माध्यमातून या वानरांच्या कानावर पडला. कानावर पडल्याबरोबर खालून वानरांनी मोठ्याने हात मारायला सुरुवात केली. वरून येत होतं श्रीराम जय राम आणि खालून यांनी सांगितलं जय जय राम. ते हनुमंतराय म्हणायचे श्रीराम जय राम आणि खालून यांनी काय म्हणायचं जय जय राम. आणि म्हणून वरून येणारा श्रीराम जय राम आणि खालून येणारा जय जय राम या दोन्हीचा ध्वनी आकाशमंडलामध्ये झाला आणि त्याच्यातून एक 13 अक्षराचा मंत्र निर्माण झाला आणि तो म्हणजे श्रीराम जय राम जय जय राम. याचा मी आनंद संस्कृती केली ऐसे सुखवचनी आहे विश्वासी अनुभवी पाहिजे. आणि असं हे नाम आहे. मला सांगतात मी माझ्या अनुभवाला आलंय अरुण शेवटचं भगवंताच्या चरणी प्रभू रामचंद्रांच्या चरणी आणि समस्त बार्शीकरांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. आपण समस्त बार्शीकरांनी हा उत्सव अत्यंत आनंदामध्ये उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न केला. विशेष करून बार्शीतील भगवन देवस्थान कमिटी, श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि भगवन जयंती महोत्सव समिती आणि समस्त बार्शीकर, विशेष करून तरुण मंडळी आहे, पुरुष मंडळी आहे, माता भगिनी आहेत. आणि आज या कीर्तनाला
बार्शी शहर आणि तालुक्यातील सगळ्या गावची ज्या वारकरी शिक्षण संस्था असतील, टाळकरी असतील, वारकरी असतील, माळकरी असतील, कीर्तनकार, प्रवचनकार, भजनी मंडळ सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. 1-2 मिनिट सगळे उपस्थित आहेत आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा उत्सव अत्यंत दिमाखामध्ये आनंदामध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सायंकाळच्या वेळेला आपल्याकडे ही कीर्तनाची सेवा आणि आता आपल्याला महत्वाचे आहे. खरं तर हा राम मंदिराचा जो दिवस आहे, हा जो 22 जानेवारीचा आणि पौष शुद्ध द्वादशी, मगाशी आदरणीय गुरुदादांनी त्याचा उल्लेख केला. आपल्या बार्शीला द्वादशीचं विशेष महत्व आहे आणि म्हणून बार्शीच्या भगवंताचा अवतार असलेल्या रामाने सुद्धा द्वादशीच बसायचं ठरवलं तिथं. हा एक योगायोग आहे.